श्री स्वामी समर्थ। ह्या व्हिडिओमध्ये आपण देवशयनी एकादशीला पिंपळाच्या वृक्षाची अशी कोणती सेवा करावी ज्याने धन, धान्य, ऐश्वर्य प्राप्ती होईल व पितृदोषांपासून मुक्ती मिळेल, ही माहिती जाणून घेण्याआधी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा। मान्यता आहे की एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे हे पुण्याचे आहे। असे म्हणतात की भगवान विष्णू या दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडावर असतात, म्हणून पिंपळाची नक्की पूजा करावी व प्रत्येक एकादशीला पूजा करणे भाग्याचे मानले जाते। जे कोणी या एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाची पूजा करतात त्यांना धर्म, कर्म आणि मोक्षाची प्राप्ती होते आणि सर्व समस्यांचे निवारण होते व पितृदोषही दूर होतात। म्हणून ह्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे पुण्याचे मानले जाते। एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला तांब्याच्या तांब्याने पाणी अर्पण करावे। जर तांब्याचा तांब्या नसेल तर साध्या तांब्याने अर्पण केले तरी चालेल। एक दिवा, अगरबत्ती लावावी व प्रार्थना करावी, हे नारायणा, तुमची कृपा माझ्या घरावर सदैव राहू द्या, सर्वांना निरोगी ठेवा व धन धान्याची कधी कमी होऊ देऊ नका व नेहमी कृपा ठेवा, अशी प्रार्थना नक्की करा किंवा जी तुमची इच्छा असेल ती भगवान विष्णूंना सांगा। हा छोटासा उपाय केल्याने तुम्हाला नक्की सर्व दोषमुक्ती मिळण्यात मदत होईल व ही सेवा प्रत्येक एकादशीला केल्यास नक्की अनुभव येईल। अशी ही छोटीशी सेवा पण खूप उपयोगी सेवा सर्वांनी नक्की करा व ही माहिती आवडल्यास सर्वांना शेअर व हा व्हिडिओ लाईक करा। श्री स्वामी समर्थ।